तर मित्रांनो ही आहे खेकडी, मीडियम साईज आहे. हे मी आणले मार्केटमधून 700 रुपयाला. 7 नग भेटले, म्हणजे 100 रुपयाला 1 नग, एवढी महाग भेटली. आणि हे बघा, हे छोटे छोट्या मुळे बोलतो आम्ही त्याला, किंवा शिंपल्या. तर याला आम्ही आमच्या गावठी भाषेमध्ये मुळे बोलतो. हे मुळे आणले, ते आता आम्ही पाण्यामध्ये उकडवले, गरम पाण्यामध्ये. आता हे पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये उकडवल्यानंतर यांची तोंड अशी ओपन होतात आणि मग आपलं माष्ट काढायला इझी होतं. तर आता आम्ही एक शिंपली करणार आहोत. म्हणजे हे जे 2 शिंपले आहेत ना, त्यातला एक भाग काढायचा आणि एक भाग त्या माष्टाबरोबरती ठेवायचा आणि त्याच्यामध्ये बटाटे टाकून मस्तपैकी एक भाजी बनवायची, एक शिंपली भाजी आणि थोडंसं कालवण्यासाठी. तर आम्ही कसे बनवतो तुम्हाला दाखवतो आमच्या कोकणी पद्धतीमध्ये. नमस्कार मित्रांनो, पेशंट तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सकाळी स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे संडे आणि खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवतो आहे. तर आजचा ब्लॉग आहे थोडासा एक रेसिपीचा ब्लॉग आहे. आम्ही आणलेत खेकडी, खाडीची खेकडी आणि शिंप्या. तर त्या शिंपल्या छोट्या असतात, त्याला आम्ही गावाला मुळे बोलतात. ते आता गरम पाण्यामध्ये ठेवल्यानंतर ते तोंड उघडणार, त्याच्यानंतर ते माष्ट काढून त्याचं कालवण आणि भाजी करणार. तर एक शिंपी कालवण कसं बनवतो, एक शिंपी भाजी कशी बनवतो ते मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, बघा, छोटी अशी माष्ट असतात. ही आता आम्ही काढली, ही भातावरती कालवण करण्यासाठी काढलीत. अजून काढतोय थोडीशी. तर मित्रांनो, आम्ही आता कालवण बनवायला सुरुवात करतो आहे. बघा, शिंपीचं कालवण. कांदा टोमॅटो टाकून घेतले, गरम करून मस्त येईल. त्याच्यामध्ये आता थोड्या वेळाने काढलेली मास्ट आहेत, चिकन घातणार आहे. मित्रांनो, कांदा टोमॅटो मस्तपैकी गरम झाले. हळद वगैरे टाकून घेतले. बघा, गरम मसाला, हळद, धण्याची पावडर, लाल मसाला, थोडंसं तिखटच झालं पाहिजे. आणि पाणी आहे, शिंप्यांचं काढलेलं पाणी असतं ना, ते आहे. आणि ही शिंप्यातून काढलेली मास्ट आणि थोडीच काढली कालवण्यासाठी. तर मित्रांनो, हे आता आम्ही एक सिंपली बनवतोय. बघा, त्याच्यामध्ये आहे ना तांदळाचं पीठ टाकले थोडंसं. हा मसाला घट्ट होण्यासाठी तांदळाचं पीठ टाकलं आहे. तर मित्रांनो, सर्व मसाला टाकल्यानंतर आहे ना मीठ आणि आता कोकम. हे बघा, हे कोकम टाकून घेतलं. कोकम इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. आणि चवीनुसार मीठ. आता याला थोड्या वेळाने कढ यायला द्यायचं आपण. आणि हे मसाला आहे. तर मित्रांनो, याला मस्त की कढ आलाय. आणि आता थोड्या वेळाने आम्ही गॅस बंद करतो. एकदम ओके झालं आहे. आता आपण खेकडे बनवणार. बघा, कढई ठेवली, कढईमध्ये तेल बिल टाकलं आहे गरम व्हायला. या कढईमध्ये आता खेकडे बनवायचे आपल्याला. खेकडी साफ करून व्यवस्थित ठेवलेले आहेत. तर मित्रांनो, लसूण टोमॅटोची फोडणी दिली आहे. बघा, झणझणीत खेकडे बनणार आहे आज. आता मसाले टाकून घेऊया. हळद वगैरे, हळद टाकली, धना पावडर, गरम मसाला आणि लाल मसाला. टाकून घेतलं मित्रांनो. आता आम्ही हलकंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये ढवळून घ्यायचं.
त्याच्यात खेकडी टाकली. मित्रांनो खेकड्यांचे मोठे मोठे जेवढे नांगे होते ते पण टाकले आहेत आम्ही. ते फोडून खायला मस्त मजा येते. अजून गोडा मसाला वगैरे टाकायचे त्याच्यामध्ये. मसाला घेतला. तर मित्रांनो याच्यामध्ये कोकम टाकून घेतलं आहे. आता मीठ टाकतोय. कोकम इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. मच्छी असो खेकडं असो त्याच्यामध्ये ना कोकमाचा मारा जास्त करतात आम्ही लोक. तर शिजल्यानंतर आहेत ना मित्रांनो हे जे खेकडे आहेत ना खाडीची खेकडी असे लाल लाल होतात. म्हणजे जे कप्पे आहेत ना हे सर्व असे लाल लाल होणार. तर मित्रांनो एक सिंपी कसं बनवतात ते दोन दाखवतोय बघा. हे जे सिंपी आहेत ना दोन सिंपी आहेत त्याच्यातले एक सिंपली आहे ना ती नाश्तावाली जी सिंपली असते ती ठेवून द्यायची आहे बघा तिथं. आणि एक सिंपली कचऱ्यामध्ये टाकायची. एक सिंपलीचं कालवण आहे ना एकदम मस्त होतं भाकरीबरोबर. त्याच्यामध्ये बटाटे टाकले तर अजून टेस्ट. आणि आम्ही बटाटे पण टाकणार आहे याच्यामध्ये कारण ही नुसती नाश्ता काढली ना तर खूप कमी होतात. आणि एक सिंपी कालवण एकदम मग टेस्टी होतं. तर मित्रांनो खेकड्याच्या कालवणाला कड आला आहे बघा. अजून लाल झाले नाहीत. अजून शिजायला पाहिजे. आणि आता इकडे आम्ही दुसरी कढई ठेवली आहे एक सिंपी बनवण्यासाठी. तर मित्रांनो मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आहे बघा. आज संडे खूप पाऊस लागतोय बघा इकडे. तर मित्रांनो एक सिंपी कालवण आम्ही आता बनवतोय बघा. आता लसूणची फोडणी दिली आहे त्याच्यामध्ये टॉमॅटो वगैरे टाकणार आम्ही. नंतर सगळे मसाले वगैरे टाकून घेऊन मस्तपैकी बनवणार. हे बघा टॉमॅटो टाकून घेतो. तेल चांगलंच तापलं आहे. कशा पद्धतीने बनवतो एक सिंपी कालवण ते तुम्हाला दाखवतो आम्ही. सेम मधासारखे सर्व मसाले टाकून घेणार. या सिंपल आहेत. याला एक सिंपली बोलतात.
तर मित्रांनो सिंपल टाकून झालं, याच्यामध्ये आम्ही ना 1-2 बटाटे सोलून मस्त बारीक करून टाकणार याच्यामध्ये. तर मित्रांनो हे आहे आमची संडे स्पेशल डिश. हे बघा, एक सिंपी कालवण, याच्यामध्ये बटाटे वगैरे, आणि हे खेकडा आहे, हा राईस, आणि इकडे एक सिंपीचं कालवण आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो ही आहे आजची आमची संडे स्पेशल डिश. तर मित्रांनो ही होती आमची संडे स्पेशल आजची रेसिपी. एक सिपी कालवण, एक सिपी भाकरीवरचं कालवण आणि खेकड्याचा रस्सा. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.